विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे आणि सगळ्यात अगोदर तुमचे मनापासून अभिनंदन. पुण्यात तुम्ही येताय याचा अर्थ तुम्हाला पुण्यातलं बेस्ट कॉलेज मिळालेलं असणार आहे. तेवढा तुम्ही अभ्यास केलाय त्याचं चीज झालंय. सगळं ठीक आहे हो. पण तुम्ही आता पुण्यात येताय ना, मग आता इथं तुम्हाला माझे काही महत्त्वाचे सल्ले ऐकून घ्यावे लागतील. ते समजून घ्यावं लागेल. अनुभवातून आलेल्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार लक्षात घ्या. मी नेहमी तुमच्या बरोबर असणार लक्षात घ्या. नेहमी तुम्हाला कुठल्या स्टेजला चुकू देणारच नाहीये मी लक्षात घ्या. कुठेही चुकून देणार नाहीये. खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत रे बाळांनो, खूप. आणि जनरली मी तुम्हाला सांगू का, की इथे मी काही पॉइंट्स काढून ठेवलेत. प्रत्येक पॉइंट तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. सगळे इम्पोर्टंट एडव्हाइस असणार आहेत तुमच्यासाठी. मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण. व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे, की तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालंय ते कॉलेज, त्या कॉलेजचं नाव मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मला वैयक्तिकरित्या तुम्हाला अभिनंदन म्हणायला आवडेल, नक्की आवडेल. एक लक्षात घ्या, शिवाजीनगर भागात कॉलेजेस आहेत. त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड भागात कॉलेजेस आहेत. व्ही-आय-टी, व्ही-डबल-आय-टी, पी-आय-सी-टी, वुमन्स कॉलेज. कुठलं रे वुमन्स कॉलेज आहे? कमेंट करून सांगा मला. कुठलं कॉलेज आहे वुमन्स कॉलेज? कात्रजमध्ये आहे लक्षात घ्या. ठीक आहे. बहुतेक ना भारती विद्यापीठचं कॉलेज आहे. बरोबर ना सांगा बघू. मग कुठलंही तुमचं कॉलेज असू दे, तुमचं कॉलेज, ब्रांच हे कमेंटमध्ये मला पहिल्यांदा सांगा. ठीक आहे. मग आता मेन मुद्द्याला सुरुवात करूया. बघा, सगळे खेळ खेळता येतील, पण पैशाचा खेळ खेळता येत नाही लक्षात घ्या. खर्च जो आहे तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. मी तुम्हाला सांगतो, आता माझ्याकडे साताऱ्यात मुलं आहेत शिकायला. हॉस्टेलला राहतात. किती हॉस्टेलचे चार्जेस असतात? महिन्याला ₹2000 बघा, महिन्याला 2000 हॉस्टेलचा रेंट असतो. ठीक आहे. मेसचे चार्जेस किती असतात? तो 4000 पर्यंत खर्च जातो म्हणूया आपण. मग 4 आणि 2 6000 बरोबर आहे. पण आता पुण्यात मी तुम्हाला सांगतो पी तुम्ही जॉइन कराल. कॉलेजचं हॉस्टेल जरी असलं, तरी शिवाजीनगर भागात सी-ओ-ई-पीचं जे हॉस्टेल आहे, की त्याचे चार्जेस एवढे पण कमी नाहीयेत बरं का. 10 महिन्यासाठीच हॉस्टेल असतं. मग मंथली चार्जेस बघा किती आहेत, ते सुद्धा कॉस्टली ठरतंय. मग चला हिशेब करूया. अरे हिशेब कराल रे तुम्ही, पण मी ॲडव्हाइस काय देतोय ते बघा. इथं 3 वर्षासाठी, पुढच्या 4 वर्षासाठी किती खर्च होणार आहे याचा अंदाज अगोदर घ्या. त्याप्रमाणे प्लॅन करा. पहिल्या वर्षी ना मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की सगळेच काय सोन्याचा चमचा घेऊन म्हणतो ना आपण जन्माला आलेले नाहीये तोंडात लक्षात घ्या. आर्थिकदृष्ट्या मिडल क्लास मुलं भरपूर आहेत. भरपूर आहेत. मग लक्षात ठेवा, की 4 वर्ष किती खर्च होईल आपल्याला याचा पहिला विचार करा. एज्युकेशन लोन घेतलंच पाहिजे अशा मुलांनी मी तुम्हाला सांगतो, पण फर्स्ट इयर तर मॅनेज करावं लागेल. एव्हरेजली मी तुम्हाला सांगतो, आता माझ्या एका स्टुडंटला व्ही-आय-टीमध्ये मिळाले. गेल्या वर्षीच. तो म्हणला, "सर, आम्ही मॅनेज करतोय. महिन्याचा खर्च आम्ही XYZच्या पुढे जाऊच देत नाही." तरी देखील एका वर्षाला 1,00,000 पर्यंत हा राहण्या-खाण्याचा खर्च होतोय. हे लक्षात घ्या. ओके. म्हणजे मंथली 4000 राहण्याचा आणि 4000 मेसचा पकडून चाला. "ओ सर, मेसला कुठं 4000 3000 मध्ये मेस असते. पण वरचे 1000 कॅन्टीन, ब्रेकफास्ट लागतोच, खर्च होतोच." त्याचबरोबर लक्षात घ्या स्टेशनरी, बाकीच्या गोष्टी ठीक आहे, ते लॉन्ड्री सर्व्हिसेस हे ते अरे खर्च करेल तेवढा कमी आहे म्हणूया आपण. पण मुद्दा असा आहे इथं, की क्लिअरली याच्यामध्ये मी नेक्स्ट इयरच्या फीचा विचार केला नाही. चला या वर्षीची फी भरली पालकांनी असेल, मंथली एक्सपेन्स छान सुरू आहे म्हणूया आपण. जेव्हा 1 वर्ष संपेल, नेक्स्ट इयर पुन्हा नेक्स्ट इयरची फी भरावी लागणार आहे. त्याचं नियोजन अगोदर हवंय बरं का. हां, पालकांना बोला तुम्ही पालकांशी. आता पालकांनी तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलेलं आहे. तुम्ही आता मोठे झालेले आहात. 2 ते 3 वर्षात लक्षात घ्या तुमचं इंजिनिअरिंग कंप्लीट होईल. 2 ते 3 वर्षात इंजिनिअरिंग कंप्लीट होईल लक्षात घ्या. ओके. तुम्हाला पुढचं स्वतःहून स्वतःच सगळं करायचंय. मग सुरुवात आत्तापासून केली तर काय हरकत आहे? माझ्या कितीतरी स्टुडंटने ना एज्युकेशन लोन घेतलेलं आहे. ओके. मी तुम्हाला सांगतो बँका ज्या आहेत त्या काही समाजसेवा करण्यासाठी एज्युकेशन लोन देत नाहीत. ते इंटरेस्ट चार्ज करतातच. पण चांगली गोष्ट एवढी आहे, की तुमचं शिक्षण जोपर्यंत चालू आहे, तोपर्यंत इंटरेस्ट घेतला जात नाहीये. कुठला हप्ता भरायचा नाहीये. 4 वर्षांनी तो भरायचा आहे. प्रत्येक बँकेनुसार रूल वेगळे असणार आहे. तुम्ही नॅशनलाइज्ड बँकेना अप्रोच करा. पहिला सल्ला कळाला तुम्हाला? मंथली एक्सपेंडिचर किती येतोय? आपले पप्पा घरून किती पाठवू शकतात आपल्याला? याचा विचार करून तुम्ही राहिलं पाहिजे लक्षात घ्या. घरच्या परिस्थितीचा विचार केला पाहिजे. चला पहिला पॉइंट क्लिअर झाला. आता दुसरा पॉइंट थोडासा वेगळा वाटेल तुम्हाला लक्षात घ्या. मी काय लिहिलंय? रिक्षा, ऑटो. गंमतच असते लक्षात घ्या. ग्रामीण भागातून मुलगा येतो. ऑब्व्हियसली शिवाजीनगर नाहीतर स्वारगेट एसटी स्टँड तिथं उतरतो.
मी तो अनुभव घेतलाय. मी एकदा पुण्यात सकाळी लवकर इथून साताऱ्यातून गेलो होतो. स्टँडमधून बाहेर जातोय तोपर्यंत 4-5 रिक्षावाले जवळ आले. "कुठे जायचंय? कुठे जायचंय? कुठे जायचंय? कुठे जायचंय?" मी तुम्हाला सांगतो रिक्षानं प्रवास करूच नका. हां, मेट्रो आहे आता लक्षात घ्या किंवा सिटी बस. थोडीशी माहिती घ्या. बसमधून प्रवास करा. अतिशय कमी तिकीट असतं मेट्रोचं. अतिशय. रिक्षासाठी 4 ते 5 पट एक्स्ट्रा लागतात. अरे, साताऱ्यातलं एक्झाम्पल देतो. माझ्या हॉस्टेलमधले नमुने लक्षात घ्या. रिक्षावाले थोडेसे टेरर असतात बघा काही ठिकाणी डॉमिनेट करतात. माझ्या हॉस्टेलमधली 4 मुलं आमच्या इथून 1.5 किलोमीटर अंतरावर आपली गोशाळा आहे. तिथं गेले होते. ओके. त्या दिवशी मला त्यांना परत आणायला जमलं नाही किंवा माझं काहीतरी काम होतं. मग मी त्यांना म्हटलं, "रिक्षानं या." तर 1.5-2 किलोमीटर रिक्षासाठी त्यांनी ₹250 दिले. मी म्हटलं, "अरे 250 नाही होत. ₹50 ठीक होते. तुम्ही 250 का दिले?" नाही, ते जरा ओरडले. म्हटले, "4 मुलं आहेत. 3ची रिक्षा असते. तुम्ही 250 दिले पाहिजेत." झालं. हे असं होतं लक्षात घ्या. तुम्ही जगात कुठेही जावा, रिक्षावाल्यांचा थोडासा इश्यू येतो बरं का. आता मला दुखवायचं नाहीये कोणाला, पण का कुणास ठाऊक सगळ्या ठिकाणी वैयक्तिक हाच अनुभव आलाय किंवा इकडून-तिकडून फिरवलं जातं, एक्स्ट्रा चार्जेस घेतले जातात. तुम्हाला सिटी बसमधून प्रवास करायचा आहे, तुम्हाला मेट्रोमधून प्रवास करायचा आहे, तुम्हाला थोडंसं हुशार व्हायचं आहे. आणि हो, सिटी बसमधून प्रवास करत असताना सुद्धा 4-5 बॅगा घेऊन चढत असाल ना, तर मौल्यवान खिशातल्या वस्तू कधी गायब झाल्या तुम्हाला कळणार पण नाहीये. मी अगोदर एकदा हे बोललोय, परत सांगतोय कारण गरजेचं आहे. इथपर्यंत लक्षात आलं दुसरा पॉइंट ह्याच्या जास्त लांबवायला नको. तुम्हाला एक्सपर्ट व्हायचं. याचा अर्थ पुण्यात नुसतं इकडून-तिकडून फिरून एक्सपर्ट व्हायचं नाही आहे. गरज जेव्हा लागेल तेव्हा सिटी बसचा वापर करा. आता अतिशय इम्पोर्टंट फ्लॅट. सर सी मध्ये ॲडमिशन मिळालंय. पण मध्ये मिळालंय, पण हॉस्टेलला मिळालेलं नाही. तो कॉल रिसीव्ह करा. सी-ओ-ई-पीला मिळालंय, पण हॉस्टेलला मिळालेलं नाहीये. का? सी-ओ-ई-पीत यावर्षी जागा वाढलेल्या आहेत. सी-ओ-ई-पीमध्ये यावर्षी जागा वाढलेल्या आहेत. हो. मग हॉस्टेल कुठं वाढलंय? जागा वाढलेत. हॉस्टेल नाही वाढलं लक्षात घ्या. त्यामुळे मुलींच्या बाबतीत सुद्धा ना वेटिंग लिस्ट फार मोठी आहे. मग अशा वेळेस फ्लॅट शोधताना 3 दिवस मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः माझ्या मुलासाठी मी फ्लॅट शोधायचं ठरवलं होतं. ओके. 3-4 दिवस सलग मी पुण्यात साताऱ्यातून पहाटे जायचो. पुण्यात ठीक आहे, शोधत बसायचं दिवसभर. नाही मिळालं रे. शेवटी ब्रोकर गाठावा लागला. कारण मला तेवढं आता वाटलं, नाही बाबा ब्रोकर बघूया आपण. 5च मिनिटात फ्लॅट मिळाला. 5च मिनिटात ज्या एरियात मी फिरत होतो तिथंच फ्लॅट होता. पण आम्हाला सापडत नव्हता, माहिती मिळत नव्हती. पण आम्हाला 1 महिन्याचं ब्रोकरेज द्यावं लागलं. द्यावं लागलं. 1 महिन्याचं ब्रोकरेज द्यावं लागलं लक्षात घ्या. ओके. मग मुद्दा असा आहे काय माहितीये का? ब्रोकरेज 1 महिन्याचं. पण थांबा ना, फ्लॅटचे चार्जेस किती आहेत? फ्लॅटचे चार्जेस किती आहेत? खूप आहेत. 17,000, 18,000, 35,000 पर्यंत. 35,000 पर्यंत चार्जेस आहेत. हां. आणि फ्लॅटमध्ये किती स्टुडंट असणार आहेत? 4-5 त्यात पण लिमिटेशन्स येतात. तर माझं सजेशन राहील ॲट एनी कॉस्ट या बाजूला फर्स्ट इयरला तर जाऊ नका. तुम्ही ऑब्व्हियसली मग पेइंग गेस्ट, पीजी रूम्स वगैरे बघा. तिथं फॅसिलिटीज पण असतात लक्षात घ्या. वॉशिंग मशीन असते, फ्री वायफाय असतं. काही पीजीमध्ये एका वेळचं जेवण सुद्धा असेल बरं का अवेलेबल. ते विचारायला लागेल, शोधावं लागेल. आणि सगळ्यात इम्पोर्टंट फ्लॅट बघताना जर बघायचंच आहे, नाही सर आम्हाला फ्लॅटमध्ये राहायचंय. ओके. माझा मुलगा ओके. नंतर साताऱ्यातील माझ्याच ऑफलाईन मधला एक स्टुडंट मनीषपेक्षा 1 वर्षाने लहान माझ्या मुलापेक्षा. अजून माझ्याच ऑनलाईन नागपूरचा एक स्टुडंट. मग आमचं कसं ठरलं, की चला आपण मोठा फ्लॅट बघूया आपण. ओके. जेणेकरून कधी पालक आले तरी पण राहायला जमेल. मग कसं असतं माहितीये का, मग पार्टनर्स पण चांगले मिळाले पाहिजेत. पण तो मुद्दा जाऊ दे. इम्पोर्टंट मुद्दा आहे, तुम्ही फ्लॅट ओनर बरोबर अग्रीमेंट केलं पाहिजे. तुम्ही फ्लॅट ओनर बरोबर काय केलं पाहिजे? अग्रीमेंट. दरवर्षी करावं लागतं. आणि अग्रीमेंट करत असताना फ्लॅट जर तुम्ही घेत असाल ऑब्व्हियसली आपण काय विचार करतो, की चांगला फ्लॅट मिळाला तर 4 वर्ष ठेवू. हां. पण 4 वर्ष ठेवताना दरवर्षी नवीन अग्रीमेंटच्या वेळेस फ्लॅटचा रेंट सुद्धा वाढतो हे लक्षात घ्या. आणि फ्लॅटचा एक प्लस पॉइंट किंवा मायनस पॉइंट म्हणा. प्लस पॉइंट असा आहे काय सांगतो. सेकंड इयरच्या मुलांना विचारा. फर्स्ट इयर झाल्यानंतर जर तुम्ही कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये असाल, तर तुमचं साहित्य सगळं घेऊन जायचं. तिथं ठेवायला अलाउड नाहीये लक्षात घ्या. किंवा मग एखादी कॉमन रूम असते तिथं ठेवावं लागतं लक्षात घ्या. आणि हॉस्टेलचा इश्यू काय मी तुम्हाला सांगतो अगोदर. डबल बेड, ओके. छोट्याशा रूममध्ये 4 मुलं, 6 मुलं, कॉमन टॉयलेट, बाथरूम सवय नाहीये. पण आता होणार आहेत सगळ्या गोष्टी हळू तुम्हाला सवय होईल त्या गोष्टीची म्हणूया आपण. पण मुद्दा असा आहे ब्रोकरेज 1 महिन्याचं
समजा तुमचा फ्लॅटचं 20,000 भाडं असेल, तर 20,000 त्या गेले त्या ब्रोकरला द्यावे लागणार आहेत, हे लक्षात घ्या. तर शक्यतो मग पीजी किंवा हॉस्टेल. हॉस्टेलला ना वेटिंग असेल, तर काही काळजी करायची नाही. पीजी पुण्यात सेफ आहेत सगळं लक्षात घ्या. सेफ आहेत. आता पुढचा मुद्दा आहे मोस्ट इम्पोर्टंट. तुम्ही चांगल्या मुलांशी मैत्री केली पाहिजे. चांगल्या संगतीत तुम्ही राहायला पाहिजे. एकदम लोअर लेव्हलची मुलं सुद्धा पुण्यामध्ये आहेत. तुम्ही पुण्यात कसं वावरलं पाहिजे हे तुमच्यावर डिपेंड आहे आणि ते सगळं या संगतीवर डिपेंड आहे. चांगल्याच मुलांशी संगत करा. ओळखायला शिका ना, की आता सांगतो मुलांसाठी पहिला विचार करूया. आपले मित्र कसे आहेत हे आपल्याला ओळखायला जमलं पाहिजे. माझ्या एका मुलाचं नाही, माझ्या एका मित्राचं एक्झाम्पल देतो. कॉलेजमधलं मी अजून विसरलो नाही. मी माझ्या सगळ्या मुलांना सांगतो क्लासमधल्या किंवा ऑनलाईनच्या मुलांना. काय झालं, की आमचा एक मित्र होता. अशाच डॉन लोकांशी मैत्री केली होती. डॉन, ओके. मारामारी. बॅकिंग लागतं ना म्हणायचं मला. बॅकिंग आहे बॅकिंग. कुणाची हिंमत नाही मला काय म्हणायची. कारण ते माझे मित्र आहेत. डॉन टाइपची मुलं. एके दिवशी एक्साइटेड होता. म्हटलं, "आज वेगळाच अनुभव मिळणार आहे." आम्ही म्हटलं, "काय रे बाबा काय?" तर म्हटला, "आज मी वसुली करायला जाणार आहे किंवा वसुली कशी करतात हे बघणार आहे." आम्ही म्हटलं, "कशाला या भानगडीत पडतोय?" "नाही, नाही," म्हटलं, "वेगळाच अनुभव असणार आहे." वसुली म्हणजे काय होतं सांगतो. जे डॉन टाइपची लोकं होती आणि त्यांनी कोणाला तरी पैसे उधार दिले होते. तो देत नव्हता म्हणून त्याच्या घरी जाऊन ते पैसे मागणार होते. घरी गेल्यानंतर त्या लोकांनी त्या माणसाला मारहाण केली. ओके, पैशासाठी. त्यानं त्याच रात्री आत्महत्या केली आणि मी तुम्हाला सांगतो पुन्हा पोलीस केस झाली आणि हा आमचा जवळचा मित्र आहे ना, त्याला सुद्धा तुरुंगात जावं लागलं. त्याला झालेला मानसिक त्रास, त्याच्या आई-वडिलांना झालेला मानसिक त्रास आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलाय. अशा भानगडीत तर पडणेच नाही लक्षात घ्या. पुणे पण आता काही साधं राहिलेलं नाहीये. इथं गँग वॉर पुण्यात पण चालतात लक्षात घ्या. खूप विचित्र तऱ्हेची लोकं तुम्हाला दिसतील. सगळ्या ठिकाणी, सगळ्या शहरामध्ये या टाइपचे लोकं असतात. आपल्याला त्या गोष्टी करायच्या नाहीयेत. आपल्याला डॉन बनायचं नाहीये. आपल्याला अभ्यास करायसाठी पुण्याला आलोय, लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉइंट काय सांगायचं? एक्सरसाइज. अरे इकडं सपशेल दुर्लक्ष होतं रे, पूर्णपणे. हां, तुम्ही पेटून उठलाय अभ्यासाला. मान्य करतो ना मी. मान्य करतो, की तुम्ही खूप अभ्यास करताय. पण मी बघितलंय, मी आता यावर्षी सुद्धा बघतोय, की 10वी नंतर माझ्याकडे आलेला स्टुडंट असा असतोय. ओके. आणि 2च वर्षात तो असा होतोय. मुलींच्या मध्ये बघितलंय, मुलांच्या मध्ये बघतोय मी, की पालक काय करतायत, की 10वी पर्यंत 10वी कुठलं रे 9वी पर्यंत. 9वी पर्यंत मुलगा स्पोर्ट्समध्ये चॅम्पियन असतो. 10वीत गेला की पालक म्हणतोय, "बंद स्पोर्ट्स आता अभ्यास." आणि त्या अभ्यासमध्ये कुठं वजन वाढलं, कधी वजन वाढलं कळत नाहीये. त्यामुळे पुण्यात असताना तुम्ही ती चूक करू नका. अभ्यासाबरोबर तब्येतीकडे पण लक्ष ठेवायचंय. क्लासेस. आता हा मुद्दा मी कुणाला सांगतोय? या लोकांना बरं का. एम-पी-एस-सी किंवा 11th स्टँडर्डच्या मुलांना. तसं तुम्हाला सांगतो, इंजिनिअरिंगची मुलं एवढी हुशार आहेत, त्यांनी 2 वर्षात चांगला अनुभव घेतलेला आहे आणि ते YouTubeवरून एकतर ते आर्केडेमी, ओके, माझं स्पेलिंग थोडंसं आर्केडेमी हे एक चॅनल आहे, यांचे ऑनलाईन क्लासेस आहेत किंवा फ्रीमध्ये तुम्हाला सांगतो टिकलेज अकॅडमी आहेत. मग YouTubeवर खजिना आहे लक्षात घ्या. क्लासेस लावायची इंजिनिअरिंगच्या मुलांना गरजच नाहीये किंवा तेवढा वेळ नाहीये तुमच्याकडं. तुम्ही राहताय कुठं, कॉलेज कुठं, क्लास कुठं असणार आहे, कॉलेज कुठं असणार आहे, सगळ्या गोष्टी मॅनेज होणार नाहीये. ऑनलाईन तुम्ही कराल. पण ही लोकं आहेत ना बाळांनो, विशेषतः ही लोकं ग्रामीण भागातून आलेले आहेत. बरेचसे मोठी-मोठी नावं आहेत. पण नावं आहेत, ठीक आहे, चांगले क्लासेस आहेत. पण बऱ्याच ठिकाणी फसवणूक सुद्धा होते. मग क्लाससाठी म्हणजे येत असाल एम-पी-एस-सीसाठी 11 साठी तर नुकसानच होते बऱ्याच मुलांचं मोठ्या-मोठ्या जे-ई-साठी अकॅडमीमध्ये. ग्रामीण भागातली मुलं येतायत ना नुकसान होतंय. पण त्यामुळे क्लास काळजीपूर्वक निवडा असं मी सांगतोय बरं का. इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी मी हे बोलत नाहीये. तुम्ही YouTubeवरूनच अभ्यास करा. आता शेवटचाच पॉइंट लक्षात घ्या. काय लिहिलंय सांगा बघू? कशाचं नाव आहे? जावा ना. आता आलाय ना पुण्यात, रविवारी सुट्टी आहे ना, जावा ना ट्रेकिंगला. जावा, जावा. तुम्ही फिरा त्या किल्ल्यावर. बघा इतिहास तिथला लक्षात घ्या. एक वेगळीच एनर्जी मिळेल तुम्हाला. मिळेल लक्षात घ्या. मग आता सगळे पॉइंट झाल्यानंतर यांच्याबद्दल बोलूया आपण. मी एक व्हिडिओ बघितला होता. आता सांगतो, मी तुम्हाला सांगतो. हा जो डायलॉग आहे ना, तो कुठल्या पिक्चर मधला आहे रे? तो हिरो असेल किंवा व्हिलन असेल, तो कोणाला तरी सांगत असतो, की जमिनी विकायच्या नसतात, त्या जपायच्या असतात. पिक्चर तर हिट झाला होता लक्षात घ्या. ओके, पिक्चर तर हिट झाला होता. कुठला पिक्चर? कुठलातरी ॲक्टरवर नाव होतं ना? लिहा कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा. मला तर आठवत नाहीये. पण त्या पॅटर्नमध्ये त्या मुळशी पॅटर्न पिक्चरमध्ये एक व्हिलन होता. पिट्या भाई असं त्याचं नाव होतं बरं का. ठीक आहे.
मी पूर्ण पिक्चर नाही बघितलं बाळांनो. पण ते YouTube रील्स, शॉर्ट्स ते त्याची पिक्चरचे काय ट्रेलर वगैरे जरा स्टोरी वगैरे मी जरा बघितले होते बरं का. पण मेन पॉइंट काय, की तो जो पिक्चर मधला व्हिलन आहे ना, त्यांचा एक व्हिडिओ मी Facebookवरती बघितला. ॲक्चुअली Facebook म्हणजे ते WhatsAppवर त्याची लिंक आली होती ग्रुपमध्ये आणि व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये ते जे पिट्या भाई आहेत, त्यांनी 2 मुलींचा व्हिडिओ तयार केला होता. आय थिंक पर्वती जे पुण्यातलं ठिकाण आहे, तिथं त्या मुली व्यसन त्यांनी एवढं केलं होतं. कॉलेजेसमधल्या मुली होत्या, फर्स्ट इयरच्या मुली होत्या आणि त्यांनी एवढं व्यसन केलं होतं, की त्यांना उभा राहता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. मुली, मुली या लेव्हलपर्यंत पुण्यातली अवस्था गेलेली आहे बरं का, लक्षात घ्या. मग मला सांगा या मुलींना ओके, या गोष्टी कुठून मिळाल्या? ऑब्व्हियसली जेव्हा घरातून त्या शिक्षणासाठी पुण्यात आल्या, घरी तर असले प्रकार करत नसतील. मग पुण्यात आल्यावर हे सुरू झालंय. पुण्यात आल्यानंतर या गोष्टी सुरू झाल्या. बरोबर ना, सांगा बघू? मग कशामुळं झालं असेल? चुकीच्या संगतीमुळं. चुकीच्या संगतीमुळं हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं विशेषतः मुलींना मला सांगायचंय, आपले कपडे, ड्रेस वगैरे मी ऑब्झर्व्ह केलंय बरं का. मी तुम्हाला सांगतो. काही मुलींशी मी बोललोय, ओके. किंवा काही पालकांशी भरपूर पालकांशी बोललोय. काही कशाला बोलायला. काय होतं माहितीये का, आपल्या ज्या आमच्या ह्या ग्रामीण भागातल्या मुली आहेत ना, ते सिटीमध्ये गेल्यानंतर ना सगळंच त्यांना चेंज करायचं असतंय. म्हणजे ड्रेसिंग काय म्हणतो सेन्स सगळा किंवा पूर्ण त्यांना सगळा चेंजेस हवा असतो. त्याचे पंजाबी साधे ड्रेस अरे साताऱ्यात घ्या ना, मी तुम्हाला सांगतो. खेडेगावातून माझ्याकडे आलेल्या मुली त्यांचे कपडे वेगळे असतात. या शहरात राहणाऱ्या मुलींचे कपडे वेगळे असतात ड्रेस. ओके, एकदम वेगळ्या प्रकारचे मॉडर्न वगैरे असतात. ठीक आहे. किंवा छोटे-छोटे टी-शर्ट असतील किंवा बऱ्याचशा गोष्टी असतील. मग ग्रामीण भागातल्या मुली असे कपडे नाहीत घालत. त्यांचे ड्रेसेस वेगळे असतात. साधे सिंपल. काही नाही. मग याच मुलींना पुण्यात गेल्यावर पुन्हा ऑकवर्ड वाटायला लागतं किंवा आपण इतरांपेक्षा वेगळे वाटतोय. पुन्हा ह्या मुली त्या मुलींप्रमाणे वागायचा प्रयत्न करतात. काही गरज नाही शिक्षणासाठी आलोय आपण. आपण जसं आहे तसं राहायचं. जसं आहे तसं राहायचं. चांगल्या रीतीने लक्षात घ्या. मग आता इतक्या महत्त्वाच्या सूचना दिल्या. व्हिडिओ पण तुम्हाला आवडलाय. लाइक अजून तुम्ही केलं नसेल तर लाइक करा आणि YouTube करून नोटिफिकेशन इझिली सेंड होत नाहीये. त्यामुळे तुम्हाला रिक्वेस्ट करतोय तुमच्या प्रत्येक चांगल्या मित्रांबरोबर किंवा सगळ्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना पुण्यात ॲडमिशन मिळालंय ते. असे आता पालक जर व्हिडिओ बघत असतील तर तुमच्या WhatsApp ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा. अतिशय इम्पोर्टंट आहे आणि पालकांना एक रिक्वेस्ट करतोय. लक्ष ठेवा मुलांच्यावर. ओके, लक्ष ठेवलं पाहिजे. लक्ष ठेवलंच पाहिजे आणि मुलगा पुण्यात गेलाय. जबाबदारी पण वाढलेली आहे आणि काय होतं माहितीये का? मी बघितलंय. साताऱ्याची मुलं दर आठवड्याला सातारला येतील. पण आता नागपूरची मुलं आहेत, छत्रपती संभाजीनगरची मुलं आहेत, फार दूरची मुलं आहेत. मग प्रत्येक आठवड्याला तुम्हाला घरी जायला मिळणार नाहीये. मग त्यावेळेस थोडंसं होम सिकनेस म्हणतो ना, घरची आठवण येणार आहे. पण ती थोड्या दिवसासाठी असणार आहे. पुन्हा सगळा आनंद असणार आहे. चला ठीक आहे, मग हा व्हिडिओ थांबवतोय तर मी. ऑल द बेस्ट.